विधानसभेची ही बिगुल वाजलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेना गटाची पहिली यादी देखील जाहीर झालेली आहे आणि या यादीमध्ये जळगाव जिल्हा विधानसभेची 5 आमदारांची नावं देखील आलेली आहेत। त्यात चोपडा विधानसभा मतदारसंघातून प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांचं नाव जाहीर झालेलं आहे। या अगोदर हे माजी आमदार सुद्धा राहून चुकलेले आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी विद्यमान आमदार सध्याच्या स्थितीत आहेत। आपल्यासोबत प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे ते आपल्यासोबत आहेत। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। अण्णासाहेब, लोकशाही मराठीतर्फे तुमचं पहिल्यांदा अभिनंदन की तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली आहे। तुम्हाला परत उमेदवारी मिळाली आहे, काय वाटतंय? अतिशय आनंद झाला। आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला ही संधी दिली, याबद्दल त्यांचं मी माझ्या कुटुंबाच्या वतीने, व्यक्तिशः माझ्या वतीने मनापासून आभार मानतो। चोपड्याच्या जनतेच्या वतीने आभार मानतो। आपल्या माध्यमातून चोपडा शहर आणि जिल्ह्यातील महाराष्ट्राच्या जनतेला दिवाळीच्या मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो। येणारी दिवाळी ही महाराष्ट्राचे सारे दुःख दूर करू दे आणि प्रत्येकाच्या जीवनात उजेड येऊ दे, ही देवाला मी प्रार्थना करतो, माता लक्ष्मीला प्रार्थना करतो। शिंदे साहेबांनी विश्वास दाखवला, कारण आम्ही गेल्या 10 वर्षापासून शिवसेनेत काम करतोय, त्यामुळे शिंदे साहेबांचा संपर्क सातत्याने आला आणि शिंदे साहेबांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की आम्ही चोपडा शहराचा आणि चोपडा तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करतो। त्यांच्याकडे मागे जाऊन निधी मागणं, त्यांच्याकडे निधी मंजूर करून घेणं, हे कामं सातत्याने करत असल्यामुळे त्यांना विश्वास आहे की यांनी चांगले कामं केले आणि ही सीट निवडून येणार आहे। म्हणून आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी मला उमेदवारी दिली, त्याबद्दल त्यांचं पुन्हा मनापासून आभार मानतो। निश्चितच अण्णा, तुम्ही जर बघितलं तर 2019 मध्ये तुम्हाला उमेदवारी मिळाली होती, पण त्यानंतर तुम्हाला पुन्हा उमेदवारीसाठी अडचण निर्माण झाली। त्यानंतर लताताईंना उमेदवारी मिळाली, पुन्हा लताताईंना आता कुठेतरी उमेदवारीसाठी अडचण निर्माण झाली। काय नेमकं कसं बघता तुम्ही याकडे? नाही, असं काही विषय नाही। एखादी घटना घडते, संकट येत असतं, त्या संकटांना घाबरायचं नसतं, त्यातनं मार्ग काढायचा असतो। मागच्या वेळेला मला अडचण आली, आमदार लता सोनवणेंना जनतेने निवडून दिलं, कारण त्यांच्या आमच्या कामावरती विश्वास होता, आमच्या परिवारावरती विश्वास होता। यावेळेला त्यांना टेक्निकल अडचण आली आहे, कायद्याची अडचण असल्यामुळे आपण त्यांचा फॉर्म न भरता शिंदे साहेबांनी सांगितले की आता तुम्ही उमेदवारी करा। शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे मी उमेदवारी करतोय। त्यांना अडचण नसती तर आपण 100% त्यांचाच फॉर्म भरणार होतो, पण टेक्निकल अडचण असल्यामुळे आमदार लता सोनवणेंचा फॉर्म आपण भरत नाही। जळगाव जिल्ह्यामधील 5 विधानसभा मतदारसंघ असे आहेत की जी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटला जातो आणि या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिंदे गटाकडे हे 5ही मतदारसंघ जे आलेले आहेत ते विद्यमान आमदार आहेत। आणि जेव्हा फूट पडली त्यानंतर संजय राऊत जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते, त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की जे हे 5ही आमदार आहेत यांना चित्त करायचं आहे, जे गद्दार आहेत त्यांना आडवं करायचं आहे, असे वक्तव्य त्यांनी या ठिकाणी केलं होतं। आता चोपडा मतदारसंघामधून तुमच्या विरोधात मात्र उभाटा गटाला अजून उमेदवार असा चेहरा दिसत नाहीये, कसं बघताय तुम्ही? आदरणीय साहेबांनी जरी म्हटलं असेल ते त्यांच्या हातात काय नसतं। मी जर एखाद्या व्यक्तीच्या बद्दल बोललो की याला गाडायचंय तर ते थोडं होतं। शेवटी जनता जनार्दन ठरवणार असते कोणाला निवडून देण्याचं, कोणाला पाडायचं। आणि चोपड्याची जनता सुज्ञ आहे, बुद्धिवान आहे, त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की विकास करणारा कोण आहे म्हणून। राहिलं चोपड्याच्या उमेदवारीचा प्रश्न, त्या उमेदवारी म्हणून आमच्याकडे लोकांची अपेक्षा असल्यामुळे सहजासहजी उमेदवार तिथे तयार होणार आणि त्यांना आयात उमेदवार करावे लागणार आहे। उबाटाकडे तिथे उमेदवार नाही। उबाटाचे बहुतेक कार्यकर्ते माझ्या सोबत होते आणि आता सुद्धा भविष्यात काही उबाटाचे कार्यकर्ते शिवसेनेत आल्याशिवाय राहणार नाही, कारण त्यांनी विकास पाहिलेला आहे। या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये इतके विकासाची कामं सुरू आहेत, त्यामुळे साहजिकच प्रत्येकाला वाटतं की आपण विकासाबरोबर राहिले पाहिजे। विरोधात राहून काय करायचं, नुसतं विरोधाला विरोध करण्यापेक्षा विकासाला मदत करूया, ही भावना चोपड्याच्या जनतेची आहे। म्हणून चोपड्याची जनता सातत्याने आमच्या पाठीशी राहते। तुम्ही म्हणत असतात की लताताईंनी कायम विकासाची कामं केलेली आहेत, पण मग आता तुम्ही कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर जाणार आहात? विकासाला खूप निधी लागतो हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। वेगवेगळ्या समस्या असतात मतदारसंघाच्या। आता भविष्यामध्ये आपल्याला पाण्यावरती खूप काम करावं लागणार आहे, कारण दिवसेंदिवस पाण्याची पातळी खाली होत चाललेली आहे। चोपडा, यावल आणि रावेर मतदारसंघामध्ये या भागाची पाण्याची पातळी अशीच खाली राहत गेली, आताच डार्क झोन निर्माण झालेला आहे। ही पाण्याची पातळी पुनर्भरण करून मोठ्या प्रमाणात ती काम करावं लागणार आहे। ते एक मोठं काम आहे। पाडरसा धरणाचं एक मोठं काम आहे आणि एक्सप्रेस कॅनल हे एक मोठं काम आहे। 3 मोठी कामं आहे की ज्या माध्यमातून संपूर्ण तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे। याला प्राधान्य द्यावं लागणार आहे। शिक्षणाच्या संदर्भात तिथे आदिवासी भाग जास्त, 40% आदिवासी भाग असल्यामुळे त्यांच्याकडे
विशेष करून लक्ष द्यावं लागणार, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आमचा मागच्या 10 वर्षापासून चालू आहे. पुन्हा त्यांना योग्य पद्धतीने शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न राहणार आहे. MIDC मंजूर झालेले, MIDC मध्ये लवकरात लवकर एखादी गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आणता येईल का, एखादी मोठी फॅक्टरी आणता येईल का, यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे, जेणेकरून हातांना काम भेटेल. या पद्धतीने आपण ते करणार आहोत. निश्चितच अण्णा, आतापर्यंत शिवसेना जेव्हापासून फुटली आहे त्यानंतर त्या शिवसेनेला कायम गद्दार आणि 50 खोके असं संबोधलं जात होतं, अशा घोषणाबाजी होत होत्या. आता या घोषणाबाजी करणाऱ्यांना तुम्ही कसं प्रकारे उत्तर देणार आहे? असं आहे, विरोधात गेल्यानंतर काहीतरी म्हणावंच लागतं ना. आता ते 50 खोके म्हणत होते, आता कोणी म्हणतंय का 50 खोके? हा विकासाचा विषय, आता विकासावरती आपण चालू आहे. बघत असाल की विकासावर लोक जनता मतदान करणार. एखादी व्यक्ती बाजूला गेल्यानंतर त्याला काहीतरी विश्लेषण लावले जातात, पण तसा प्रकारच नाही. कसं शक्य आहे त्या गोष्टी? पण आता कोणतरी बोलायचं, विरोध करायचा, विरोधासाठी तो विरोध होता. आम्ही कामावरती विश्वास ठेवणारे आणि जनतेमध्ये जाऊन जनतेचे कामे करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आमच्या मनामध्ये कधीच आमदारकी आली नाही किंवा डोक्यात आमदारकी आली नाही. आम्ही जनतेमध्ये राहून सातत्याने जनतेचे कामं करतो. निश्चितच काय वाटताना तुम्ही विजयी होणार, आणि तुम्ही विजयी होत असाल तर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार पुन्हा येणार? महायुतीचं सरकार 100% येणार आणि मी देखील विजय होणार. इव्हन तुमच्या माहितीसाठी सांगतो, जळगाव जिल्ह्याच्या संपूर्ण जागा महायुतीच्या ज्या ह्या संपूर्ण जागा आल्याशिवाय राहणार नाहीत. कारण ज्या पद्धतीने तयारी चालू आहे, अजूनही महाआघाडीचं जे आहे त्यांच्या उमेदवार ठरत नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार नाहीत, महायुतीने मात्र उमेदवार जाहीर केले. आणि उमेदवार आपण सर्व समोर बघतात की उमेदवार जे हे तोलामोलाचे उमेदवार, ज्यांनी मतदारसंघामध्ये खूप कामं केलेली, अशी उमेदवार आमच्याकडनं दिले गेलेले आहेत. त्यामुळे उमेदवार 100% विजय होते. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमच्या मनामधले आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आहे. शेवटी तिघ पक्ष मिळून जे ठरवतील ते ठरवतील, पण आम्हाला 100% वाटेल की आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब जे आमच्या मनातले मुख्यमंत्री ते झाले पाहिजे. निश्चितच. तर हे होते प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे. जनतेसमोर आम्ही विकासाची कामं घेऊन पुन्हा लढा देणार आहेत आणि महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रात बसून आमचे मुख्यमंत्री हे जे असतील हे एकनाथ शिंदेच असतील, असं वक्तव्य चंद्रकांत सोनवणे यांनी केलेलं आहे. सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव.